सुस्वागत मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, आता मंजू ते सगळे ते उभा असतात. तर आता ज्या हे असतात पाटील मॅडम, ते आता बाहेर येतात आणि ते आता म्हणत असतात की हे बघा, हे सगळं वातावरण शांत करा, आता मी तुमची माफी मागते, असं ती पप्प्याला म्हणत असते. पप्पा म्हणतो, काय बोलताय तुम्ही खरंच? तर ते म्हणतात की हो, खरंच मी तुमची माफी मागते. मी तुमच्या सगळ्यांसमोर तुमची माफी मागणार आहे. तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत असते. आणि आता लगेच सगळेजण तिथे जमा झालेले असतात आणि जे सगळेजण आहेत ना, ते सगळेजण आता बघत असतात. तर मीडियावाल्यांसमोर ती त्यांची माफी मागते आणि म्हणते की माझं चुकलं, मला माफ करा. खरंच मी असं करायला नको होतं. पण काय करणार, मला वाटलं सरकारी कामात अडथळा येतोय ना, त्यामुळं मी तुमचे सगळे हत्यारं वगैरे मागं देऊन टाकते, असं म्हणते. आणि आता ती सगळं काही मागं आणते, हातोडीन ते सगळं काही, ते म्हणते की देऊन टाका यांना, आणि पप्प्याला सगळं देऊन टाकते. तर आता मीडियावाले पप्प्याला प्रश्न विचारतात, काय हो सर, तुमचे यावरती काय उत्तर आहे? तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावरती? खरंच तुमची सत्तेची बाजू त्यांनी हे केली आहे, खरंच तुम्ही जिंकला आहात? तर आता लगेच पप्प्या म्हणतो की हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे, नाहीतरी असं होणं शक्य नव्हतं. कारण तुम्ही माझ्या पाठीशी होता ना, त्यामुळे मी हे सगळं शक्य करू शकलो, असं पप्प्या बोलत असतो. आणि आता तो म्हणतो की हे मायबाप सगळे, मला वाटलं नव्हतं आपण आपला स्वतःचा लढा कधी असं हे नाही करायचं, असं नाही वाटून द्यायचं की आपण हरलोय की काय, असं कधीच वाटून नाही घ्यायचं. कारण की आपण सगळं काही लक्ष देऊन नीट विचारपूर्वक करायचं, सगळे आपल्या पाठीशी उभं राहतील. मला वाटलं नव्हतं माझ्या पाठीशी कोणी एवढं जण उभं राहतील, पण खरंच तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलात ना, मला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे, असं पप्प्या म्हणतो. आणि आता तो मीडियावाले सगळ्यांचे आभार मानत असतो. तर इकडे जी पूर्वा पाटील मॅडम असते, तिला खूप राग येतो आणि ती सत्याकडे येते आणि म्हणते की एवढी खुश होऊ नको, खुश होण्याची काही गरज नाही आहे तुला एवढी. तर आता लगेच सत्या म्हणतो की मी कुठं खुश झालोय, अहो तुम्ही आता काय उगाच हे करताय. ती म्हणते की सोडणार नाही तुम्हाला मी कुणालाच. तर आता लगेच सत्या म्हणतो, काय सोडणार नाही अहो, आत्ताच तुम्ही मीडियावाल्यांच्या तावडीतून सुटलायत, परत गुतायचंय का तुम्हाला मीडियावाल्यांच्या तावडीत? मग कशाला उगाच काही बोलताय? असं काही बोलू नका की तुम्हाला मीडियावाल्यांच्या ताब्यात पुन्हा गुतावं लागेल. तर आता ती म्हणते की नाही, सोडणार नाही सत्या तुला, असं म्हणते. राग राग आतमध्ये जाते. आणि आता इकडं सत्या जो असतो तिथे हसतो आणि उभा असतो. तर जे सगळेजण आतमध्ये निघून जातात, सगळेजण तिथून जातात. आणि जी मंजू आहे, ती मंजू पण आता तिथे उभा असते आणि ती सत्याकडे बघून खूप हसते, तिला खूप आनंद होतो. कारण की आता ती म्हणते की सत्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे पप्प्याचं. आणि ती सत्याकडे येते, म्हणते की खरं सत्या, तू हे सगळं केलंस ना, खरंच खूप खुश आहे मी तुझ्यावरती, असं म्हणत असते. आणि आता सत्या आणि मंजू घरी येतात. घरी आल्यावरती रात्री सत्या आणि मंजू जेवण झाल्यावरती टेरेसवरती बसायला गेलेले असतात. दोघे जण तिथे मस्त गप्पा मारत असतात. आणि आता गप्पा मारत असताना आता मंजू म्हणते, सत्या मला खूप भीती वाटते रे, तुला त्या नवीन आलेल्या इन्स्पेक्टरने काही करू नये ना, मला याची भीती वाटते. तर सत्या म्हणतो, वाघमारे एवढं कशाला घाबरताय तुम्ही, मी आहे ना, मग काळजी करायचं काही कामच नाहीये. अहो कशाला उगाच तिला घाबरायचं, ती काय करते, खाते का आपल्याला, असं म्हणत असते. आणि आता लगेच सत्या आणि मंजू बोलत असतात, तेवढं तिकडे सपना आता मम्मी साहेबांना बोलून आणते. म्हणते, मम्मी साहेब तुम्हाला एक बघायचं का? हो, ते सत्या आणि वाघमारे एवढं बघायचं काय चाललंय जाऊबाईंचं. आणि ती टेरेसवर घेऊन येते, बघते तर दोघं जण एकत्र आले. सत्याने मंजूला मिठी मारली असते, हे बघून ते फोटो काढतात आणि आता गपचूप येऊन चाललेले असतात. तेवढा सत्याला भास होतो, सत्यान तू वाघमारे चला तुम्ही झोपा, आता खूप टाईम झालाय, खूप उशीर झालाय. तर मंजू मध्ये तुला काय करायचंय सत्या, मग तू पण झोप ना, असं म्हणत असते. तर सत्य म्हणतो की हो, मला पण झोपायचे, पण चला तुम्ही झोपून घ्या आता, असं म्हणतात. आणि मंजू झोपायला जाते. तर इकडं मम्मी साहेब आणि सपना खूप खुश झालेले असतात. मम्मी साहेब म्हणतात, सपने लवकरात लवकरात तो फोटो त्या पूर्वा पटेल मॅडमला पाठवून दे, म्हणजे आपलं काम कसं लवकर होईल, असं म्हणत असतात. आणि ते म्हणतात की ठीक आहे, मग मी असंच करते, असं म्हणते. सपना फोटो पाठवते, तो व्हिडिओ पाठवते. आणि मम्मी साहेबांना झोपतात आता. तर इकडं झोपल्यावरती सत्या जो असतो तो गपचूप मम्मी साहेबांच्या रूममध्ये येतो आणि फोन बघतो. आणि फोनमधला तो जो व्हिडिओ असतो पाठवलेला, तो व्हिडिओ डिलीट करून टाकतो. गॅलरीमधला जो प्रूफ आहे तो पण डिलीट करून टाकतो, सगळे फोटो वगैरे डिलीट करून टाकतो. आणि आता ते म्हणतात की बरं झालं, तर आता सत्याचं काम होतं, सत्य येऊन जातो. तर इकडे आता सकाळी सकाळी ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना खूप खूप आनंद झालेला असतो. त्या म्हणत असतात की आता पूर्वा पाटील मॅडमने व्हिडिओ बघितला पण असेल आणि त्यांची फोन येऊन गेले असेल, किंवा नाही का ते आता घरी पण यायला बसले, असं म्हणत असते. तर इकडे आता जी पूर्वा आहे ती आता तात्यासाहेबांना म्हणत असते, तात्यासाहेब सत्याला एवढं संपवणं सोपं नाही आहे, कारण की सत्याला संपवणं खूप कठीण आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं तुम्हाला काय सांगू, मी आता खरं सांगते,
हे बघा, सत्याला संपवणं म्हणजे खूप अवघड आहे. त्याच्यामागे खूप मोठ्या मोठ्या माणसांचे हात आहेत. त्यामुळे त्याला संपवणं कठीण आहे. पण मी करून दाखवील तात्यासाहेब. डॅडी साहेब तुम्ही काळजी करू नका असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.